फ्री कॉइन आणि मर्चंट कॉइनच्या नावाखाली देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या 2 आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपींनी बनावट वेबसाईट तयार करून 31,000हून अधिक सदस्य जोडलेत आणि मोठा परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून पैसे उकळल्याचा आरोप केलाय। तपासात संबंधित वेबसाईट बनावट असल्याचं समोर आलंय। नागपूरमधील एका महिलेसह अनेक जणांची या योजनेत फसवणूक झाली। गुंतवणुकीवर दरमहा मोठा नफा मिळण्याचं आश्वासन दिलं जात होतं। या प्रकरणात पोलिसांनी आरोपींची 5 बँक खाती गोठवलीत। आतापर्यंत सुमारे 80 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। या रॅकेटमधील आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। केस दाखल झालेले आहे पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यात जे 2 आरोपी आम्ही अटक केलेले। याच्यात फिर्यादी ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्याचं असं म्हणणं होतं की साहेब आम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले एक स्कीममध्ये FDA नावाची एक ही स्कीम आहे। तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की साहेब आम्हाला ज्या माणूसने अप्रोच केला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अलॉट करतोय 12,500 कॉइन्स आणि वेबसाईटवर त्याला म्हणजे इन्व्हॉल्व केला आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्यांनी परत सांगितलं की तुम्ही 5,000 रुपये अजून इन्व्हेस्ट करा। हे केल्यानंतर ज्यावेळेस ती महिला ज्याच्याकडे गेली होती की साहेब मला पैसे परत पाहिजे आमचे, तर तो म्हणाला की तुम्हाला अजून 25 लोक याच्यात तुम्ही अजून मेंबर्स करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही पैसे परत करू। तर हे झाल्यानंतर त्याच्यात त्यांनी जर परत ती गेली तर त्याला परतही पैसे त्यांनी नकार दिला आणि त्याच्यानंतर ती आमचे सायबर पोलीस स्टेशनमध्ये ती आली आणि त्याची रीतसर आम्ही सगळा एक इन्क्वायरी केला आणि इन्क्वायरीचे नंतर आम्हाला कळलं की हा एक मोठा फ्रॉड आहे आणि हा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये त्याच्या हे प्रसार असू शकतो आहे। तर ते आम्ही आता त्याची ते इन्व्हेस्टिगेशन आमची चालू आहे। 2 आरोपी आम्ही याच्यात अटक केलेले आहे। याच्यात एक मुख्य गोष्ट आहे तर ती अशी आहे की तो जो माणूस आहे ज्याला कॉईन मिळतात तर त्याच्या काउंटरमध्ये ते कॉईन्सचे नंबर वाढत दिसतात, परंतु ज्यावेळेस ते पैसे परत मागायला जातात तर त्याला त्याचे पैसे परत मिळत नाही। आणि अशी एक स्कीम आहे जी मल्टी लेवल स्कीम आहे ज्याच्यात तुम्ही नंबर ऑफ मेंबर्स वाढवा मग तुमचे पण पैसे वाढतील अशी ती स्कीम आहे। याच्यात आता आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। ते नाव आता आम्ही सांगणार नाही, ते आम्ही तुम्हाला दिलेले आहे। याच्यात हे जे दोन्ही आरोपी, एक जे आरोपी आहे तो बाहेरचा आहे म्हणजे चंदीगडचा, एक आपल्या इकडचा आरोपी आहे आणि आरोपीचे जे बॅकग्राऊंड आहे ते एज्युकेटेड आहे आणि तसेच तो जो मेन मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबत अजून कोण कोण आहे त्याची एक जे एक्झिक्युटिव्ह कमिटी असतात किंवा CEO वगैरे असतील आणि इतर जे मेंबर्स आहे ते आता आम्ही काढतो आहे, शोधतो आहे, त्याची पुढची कारवाई आपण याच्यात जे आहे म्हणजे काही लोक असू शकत आहे ते आता आम्हाला खात्री करायची आहे की बाहेरच्या लोकांनी पण अरेस्ट केला असेल याच्यात, कारण व्हर्च्युअल करन्सी तो इथे दाखवतो आहे आणि हे म्हणजे सगळीकडे व्हिजिबल असतात अशी गोष्ट, मग ते केलं असेल ते, परंतु आता आमची इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो कळेल।